याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी हळूहळू चाला हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे दुसरे चरणा संतांचे दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार त्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका क्लिअर नीट कर. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती शेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेरू याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी अनंत कृपा विभूषित विश्ववंद्य विश्वसंत संतश्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांच्या अभंग गाथेतील काल्याच्या प्रकरणातील प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. या अभंगाच्या द्वारा स्वर बंद करा, स्वर कुठेतरी. या अभंगाच्या द्वारा संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान कृष्ण कन्हैयाची भाषा स्वतः वापरतात आणि तद्वारा गोकुळातील गोपाळांना एक अत्यंत महत्त्वपूर्ण असं आव्हान देतात. विठ्ठल विठ्ठल अनंत कोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा वरुणालय अखिल गुणनिधान भक्तवत्सल जगदाधार रुक्मिणी प्राण संजीवन भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा ज्ञान कैवल्य तेजोनिधी विश्वमाऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी संत हृदय सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्री तुकोबाराय आदी करून सर्व संत महंतांच्या आशीर्वादाने उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी संपूर्ण मुंबई नवी मुंबईच्या या विभागातून उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील
वारकरी शिक्षण संस्थेतील ज्येष्ठ श्रेष्ठ अध्वर्यू कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, टाळकरी वृंद, गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये समापन्न होत असलेला हा त्रितपपूर्ती महोत्सव अर्थात 36वे वर्ष श्री क्षेत्र या अत्यंत पवित्र अशा तुर्भे सेक्टर 20 श्रमिक सहयोग मंडळ आणि शिवप्रेमी मित्रमंडळाच्या द्वारा धर्मवीर छत्रपती संभाजी नगरमध्ये भगवान अवधूत योगी भगवान श्री दत्तात्रयांच्या पवित्र दरबारामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबारा यांच्या सदेह वैकुंठ गमन सोहळ्याच्या आणि वारकरी संप्रदायाचे श्रीमंत संत संत श्रेष्ठ शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज यांचा जलसमाधी सोहळा अर्थात बीजोत्सव आणि षष्ठी महोत्सव या दोनही महोत्सवाचं औचित्य साधून छत्रपतींच्या जयंतीचं औचित्य साधून संपन्न होत असलेला हा महोत्सव, या महोत्सवातील आजच्या या काल्याच्या चिंतन सेवेचा सुयोग सप्ताह संयोजक समितीच्या द्वारा या सेक्टर 20 तुर्भे या परिसरातील सर्व वैष्णव, सर्व भाविक या सर्वांच्या प्रेमातून या मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सहकार्य करणारे लोक या सर्वांच्या प्रेमामुळं हरिभक्तीपरायण आदरणीय बाळासाहेब महाराज शिंदे यांच्या प्रेमामुळं आणि वारकरी संप्रदायातील माझे अत्यंत जिवलग स्नेही वारकरी संप्रदायातले गोड असं व्यक्तिमत्व हरिभक्तीपरायण आदरणीय उमेश महाराज यांच्या आदेशामुळे आजच्या या सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. संकल्पित वेळेमध्ये म्हणजे राहिलेल्या 1 तासामध्ये आपण अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल 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 स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज यांच्या अनुकंपेने स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु दांडेकर मामा यांच्या कृपेने हा महोत्सव संपन्न होतोय. 1991 साली या महोत्सवाची आपण सुरुवात केली आणि आज 2026 अर्थात 36 वर्ष अव्याहतपणे आपण हा महोत्सव इथे चालू ठेवला. 91 साली अर्थात 36 वर्षापूर्वी ज्याने या महोत्सवाची सुरुवात केलेली असेल त्या काळातले जे कोणी असतील त्यांना पहिल्यांदा मी कोटी कोटी वंदन करतो. मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि 36 वर्ष निर्विघ्नपणे ज्याने हा सप्ताह सातत्यपूर्ण आणि दर्जेदार अशा पद्धतीने जिवंत ठेवला, त्या आत्ता हयात असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं, सर्व देणगीदात्यांचं, सर्व अन्नदात्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि इथून पुढे सुद्धा हे त्रितपपूर्ती महोत्सवाचं वर्ष आहे, 36वं वर्ष आहे. अत्यंत उत्कृष्ट देखणं सूत्रबद्ध संप्रदायाचे सर्व नियम पाळून आपण हा महोत्सव या ठिकाणी संपन्न करत आहात. वारकरी संप्रदायातील अत्यंत गोड गुणी अशी मंडळी टाळ घेऊन उभी राहिलेली आहेत. या सर्व गुणीजनांच्या चरणी मी वंदन करतो. अत्यंत छान असे मृदंगाचार्य, विनेकरी, चोपदार या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. या भागातून, या परिसरातून अगदी सानपाडा, जुईनगर, नेरूळ, हरघर, बरोबर आहे का, ऐरोली, हे अशा पूर्ण परिसरातून
आता हे 2-4 असल्यामुळे मी लगेच सांडपडा निरुळ म्हणालो. अजून काय बाकी असे सगळे लांबून लांबून मंडळी इथे आलेले आहेत आणि लांबून लांबून येणं असल्यामुळं उशीर होणं स्वाभाविकच आहे, काय वाद नाही. तसं मी सुद्धा खूप लांबून आलो बरं का. आपल्या सगळ्यांच्या पवित्र चरणाला माझ्या माता भगिनी सगळ्यांच्या चरणाला वंदन करतो आणि इथल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो, भगवान अवधूत योगी भगवान श्री दत्तात्रयांच्या चरणी प्रार्थना करतो. हे 36वे वर्ष आहे. लवकरात लवकर आपल्या या उत्सवाला सोन्याचे दिवस यावे आणि या सप्ताहाचा सुवर्ण महोत्सव म्हणजे 50वे वर्ष लवकर साजरं व्हावं, ते माझ्यासहित आपल्या सगळ्यांना पाहायला मिळावं अशी मी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. 50व्या वर्षाकरता हेच टाळकरी, 50व्या वर्षाकरता हेच व्यासपीठ चालक आनंद महाराज, हेच व्यासपीठ चालक, 50व्या वर्षाकरता हेच मृदंगाचार्य, 50व्या वर्षाकरता हेच लाऊडस्पीकरवाले, हेच चोपदार, हेच श्रोते, म्हणा की हेच कीर्तनकार. काय कमाल आहे. तर आता 50व्या वर्षाला मला विसरू नका बाळासाहेब महाराज. आता पुढची 10-12 वर्ष नका बोलू, पण 50व्याला विसरू नका एवढी मी आपल्याला प्रार्थना करतो. तुम्ही सगळेजण जशी कृपा कराल या पद्धतीनं आपल्या संकल्पित महत्त्वपूर्ण वेळेमध्ये आपण या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल शेवेकरिता घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. महाराज या अभंगातून भगवंताकडे अर्थात एक महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचं आव्हान करतात. भगवान कृष्ण कन्हैयाची भाषा स्वतः वापरतात. बघा, भाषा देवाची आहे. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, म्हणजे ही भाषा कोणाची आहे? कृष्ण कन्हैयाची. कृष्ण कन्हैया कोणाला आव्हान देतात? गोपाळांना आव्हान देतात. म्हणजे भाषा कोणाची आहे? देवाची भाषा आहे. परंतु ही भाषा वापरली कोणी? जगद्गुरु तुकोबारायाने. अभंग तुकोबारायाचा आहे. थोडं जागं राहा. भाषा देवाची आहे, परंतु भाषा वापरणारे तुकोबाराय आहेत. एखाद्या दुसऱ्या माणसाची भाषा आपल्याला वापरता येते का? उत्तर आहे नाही. का? त्याची कारणं 2 सांगतो. समोरच्या व्यक्तीची भाषा वापरण्यासाठी पहिली गोष्ट त्या व्यक्तीचा आणि आपला अधिकार सारखा असावा लागतो. दुसरी गोष्ट, ज्यांची भाषा वापरायची आहे त्यांचं सामर्थ्य आणि आपलं सामर्थ्य सारखं असावं लागतं. 2 तरच समोरच्या व्यक्तीची भाषा वापरता येते. लक्ष द्या, जगामध्ये राहून जगदात्म्याची भाषा बोलता येत नाही. आद्यस्थात राहून अधिष्ठानाची भाषा बोलता येत नाही. उपाधीत राहून स्वरूपाची भाषा बोलता येत नाही. मायेत राहून चैतन्याची भाषा बोलता येत नाही. विकारात राहून निर्विकार भगवंताची भाषा बोलता येत नाही. नासक्या संसारात राहून अविनाशी भगवंताची भाषा बोलता येत नाही. देवाची भाषा जर बोलायची असेल तर जगाचा, विकाराचा, मायेचा, अध्यस्थाचा, अनात्म पदार्थाचा प्रांत ओलांडावा लागतो. वृत्तीने परमात्म स्वरूपाशी ऐक्य करावं लागतं. तेव्हाच देवाची भाषा बोलता येते. इथे भाषा देवाची आहे आणि वापरणारे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. एकदम सरळ सरळ आहे. अधिकार सारखा असावा लागतो 1 आणि सामर्थ्य सारखं असावं लागतं 2, तरच समोरच्या व्यक्तीची भाषा वापरता येते. बघा, एक साधं उदाहरण देईल मी. समजा साधं,
गृहीत धरा, आता इथं लाईट गेली असं गृहीत धरा. मला वाटतं मुंबई असल्यामुळे जात नसेल, बरोबर आहे ना, मुंबई असल्यामुळे जात नसेल. पण समजा लाईट गेली असं गृहीत धरा. मग लाईट गेल्यानंतर आपण काय करतो? ताबडतोब खिशातून फोन काढतो आणि हॉस्पिटलला फोन लावतो. कुठे? हां असं म्हणा की MSCBला फोन लावतो. फोन लावतो आपण सेक्टर 20 तुर्भे दत्त मंदिरात काल्याचं कीर्तन सुरू आहे, बार्शीकडच्या बुवाचं. लाईट गेलेली आहे, ताबडतोब लाईट सोडा. बरोबर? असा फोन तुम्ही केल्यानंतर तिकडून ते अधिकारी विचारतात, MSCBतले अधिकारी तुम्हाला विचारतात, साहेब आपण कोण बोलता? साहेब आपण कोण बोलता असं त्याने तिकडून विचारल्यानंतर तुम्ही जर इकडून सांगितलं मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस बोलतोय, कृपा करून असं काय कोणी उत्तर देऊ नका. पण समजा तुम्ही जर असं उत्तर दिलं तर काय होईल? काही होणार नाही. फोन कुठून आला याचा ते शोध घेतील आणि तुम्हाला अटक करतील. आणि काय होईल? एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्र्याची भाषा सुद्धा आपण वापरू शकत नाही. का बरं? त्याचं कारण आहे त्यांचा अधिकार आणि आपला अधिकार याच्यात फरक आहे. त्यांचं सामर्थ्य आणि आपलं सामर्थ्य याच्यात फरक आहे. म्हणून आपण त्यांची भाषा वापरू शकत नाही. आता इथं भाषा कोणाची आहे? देवाची. वापरणारे कोण आहेत? तुकोबाराय. मग तुकोबाराय देवाची भाषा का वापरू शकतात? तर त्याचं पहिलं उत्तर आहे जो अधिकार देवाचा तोच अधिकार तुकोबारायांचा. तो केता तोलनेसी ब्रह्म तुकासी आले, तो केता तोलनेसी तुलनेसे ब्रह्म तुकासे आले, तुकेता तुलनेसे. मनो निरामेश्वरे, मनो निरामेश्वरे, चरणी मस्तक ठेविले, चरणी मस्तक ठेविले, आरती तुकाराम स्वामी सद्गुरुदास, आरती तुकाराम. तो केता तुलनेसे ब्रह्म तुकाशी आले, किंवा तुका विष्णू नाही दुजा. जगद्गुरु तुकोबाराय आणि भगवान परमात्मा दोघांचा अधिकार सारखा आहे. एक दुसरी गोष्ट अजून काय सारखं असावं लागतं मग भाषा वापरता येते तुम्ही जागेत? सामर्थ्य सारखं असावं लागतं. सामर्थ्याचा विचार करा. जे सामर्थ्य देवाचं प्रसंगी काकणभर जादा सामर्थ्य तुकोबारायांचं नेहमी आपण ऐकतो. देवाचं काय सामर्थ्य आहे? भगवान कृष्ण कन्हैयाने गोकुळामध्ये धार काढली. गोकुळामध्ये धार काढली. कोणाची? बैलाची? गाईची? गाईची धार काढली. कोणाची? बैलाची. बैल कुठं धार देतो का? अहो बैल धार देतो का? बोला की राव. बैल धार देणं शक्य आहे का? बैल धार देतो? शक्यच नाही. बैल कसं काय धार दिलो? धार काढणारा जर बैल असेल, ऐका, बैल धार देतच नसतो. मान्य आहे आम्हाला सुद्धा. आम्ही तुमच्याच बाजूने बोलतो. का कसं शक्य आहे? धार काढणारा जर बैल असेल, बैल कुठं धार देईल का? इथे धार काढणारा कोण आहे? जगाचा मालक आहे. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती प्रदान परमात्मा आहे. काय करशील तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वतराई. परमात्म्यानं जर ठरवलं, घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचिता. ही शक्ती भगवंताची आहे. एका वाक्यात सांगतो, देवाचे सामर्थ्य अपार आहे. हो, देवाची काय ताकद आहे. ताकद सोपं सांगतो.
परात भरून जर पाणी घेतलं, परात कळते का तुम्हाला? परात ते कणिक तिंबण्यासाठी असते ती परात. परात पूर्वीच्या काळी परात नसायची बघा, काटवट असायची बघा, आहे ना, काटवट. आता नाही काटवट राहिली, आता वटवट राहिली फक्त. तर पूर्वीच्या काळी ते परात असायची, काटवट असायची, आता परात आली. परात भरून पाणी घेतलं बरं का, आणि त्याच्यात एवढा मातीचा ढेकूळ ठेवला, तर 1.5 तासाने काय होईल? बोला की माऊली. विरघळून जाईल. परातभर पाणी घेतलं आणि त्यात एवढा मातीचा ढेकूळ ठेवला, 1.5 तासाने काय होईल? विरघळून जाईल. एवढा ढेकूळ विरघळेल का? नाही विरघळणार. एवढा मात्र विरघळेल. का विरघळेल? लक्ष द्या. एवढा ढेकूळ का विरघळेल? उत्तर आहे, पाणी जास्त, ढेकूळ कमी, विरघळणार. एवढा का विरघळणार नाही? पाणी कमी, ढेकूळ मोठा, विरघळणार नाही. मग एवढा का विरघळणार? ढेकूळ बारीक, पाणी जास्त. म्हणजे आता ठरलं, पाणी जास्त असलं आणि ढेकूळ बारीक असला की विरघळतो. नक्की? 100%? लक्ष द्या ना, नक्की ना? मग मला आता उत्तर द्या, संपूर्ण जगात पाणी किती टक्के आहे? 71%. रामकृष्ण. पाणी किती टक्के आहे? 71%. आणि जमीन किती टक्के आहे? 29%. मग 29% असलेली जमीन म्हणजे ढेकूळ 71% पाण्यात आतापर्यंत का विरघळला नाही? तुम्ही डोक्याला ताण करून घेऊ नका. याचं उत्तर तुमच्या शाळेतल्या पुस्तकात नाही. याचं उत्तर ज्ञानेश्वरीत आहे, 15व्या अध्यायात आहे. आणि त्याच्यासाठी 15व्या अध्यायातली ओवी सांगतो. ज्ञानोबाराय बोलतात, मी रिगालो असे भूतळी म्हणून समुद्र महाजळी, हे पासूची ढेपुळी विरेची ना. लक्ष द्या, ही ताकद कोणाची आहे? देवाची आहे. पृथ्वीच्या बुडाला तळाला देव जाऊन बसलेला आहे, म्हणून त्यानं ही जमीन अजून विरघळू दिलीच नाही. नाहीतर तुमच्या नावावर कुठलं सेक्टरमध्ये 3 मजली, माझ्या 2 खोल्या आणि कशाचे काय? हे लक्षात ठेवा. माझ्या बोलण्याचा आशय इतकाच आहे, देवाचं सामर्थ्य आगाध आहे, अपार आहे. परमात्म्यानं हातामध्ये धार काढण्यासाठी चरवी घेतली. ए दादा, चरवी कळते का? चरवी तुला चरवी कॅन्ड कळतं का? कॅन्ड, हा कॅन्ड कळतं, चरवी नाही कळत. चरवी घेतली, वाड्याच्या बाहेर पडले, ऐका, आणि नेमकं रस्त्यावरती राधा उभी होती. राधेला पाहुणे बोलले हरी. गाईच्या गोठ्यात शिरायच्या ऐवजी बैलाच्याच गोठ्यात शिरले देव. बसले बैला खाली आणि काय केलं? म्हणा की, बैल दुहितो नंदा घरी. काढली बैलाची धार काढली. हे देवाचं सामर्थ्य आहे. तुकोबारायाचं सामर्थ्य काय आहे? तुकोबाराय वैकुंठाला जातात, भागीरथीबाई धावा करते, तुकोबाराय पुन्हा येतात. दूध नव्हतं, गावभर फिरले, शेवटी वेलेश्वरा ते दूध नंदीचे काढिले. म्हणजे देवानं धार कोणाची काढली? बैलाची. तुकोबारायाने धार कोणाची काढली? बैलाची. काय दोन्हीत फरक आहे का? काय नाही म्हणताय? दोन्हीत फरक आहे. देवानं ज्या बैलाची धार काढली तो बैल सजीव जिवंत होता. तुकोबारायाने दगडाच्या निर्जीव नंदीची धार काढली. हे तुकोबारायाचं वैशिष्ट्य आहे, हे तुकोबारायाचं सामर्थ्य आहे. माझ्या बोलण्याचा आशय इतकाच आहे, सामर्थ्य आणि अधिकार जेव्हा सारखा असतो तेव्हाच भाषा वापरता येते. तुकोबाराय देवाची भाषा वापरत आहेत. देवाची भाषा आहे. देवाची भाषा काय आहे? भगवान कृष्ण कन्हैया गोपाळांना आव्हान देत आहेत. भगवान कृष्ण कन्हैया गोकुळामध्ये अवतीर्ण होतात, सर्व गोपाळांना एकत्र करतात. सगळे गोपाळ कृश आहेत, अशक्त आहेत, अतृप्त आहेत असे गोपाळ पाहिले जातात. आणि मग अशा अशक्त अतृप्त गोपाळांना पाहिल्यानंतर
भगवान कृष्ण कन्हैया त्या गोपाळांना म्हणतायत, गोपाळांनो, तुम्हाला जर सशक्त बनायचं असेल, तृप्त बनायचं असेल, सुखी बनायचं असेल, तर गोपाळानं तुम्ही एक करा. काय करा हे महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. याल तरी अरे लागे, 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 आवाज आवाज, याल तरी अरे लागे, 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 याल तरी अरे लागे. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे, अवघे माझ्या मागे 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 मागे, आजी देत पोट भरी, 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 आजी देत पोट भरी. हो याल तरी अरे लागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, याल तरी अरे लागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये भगवान कृष्ण कन्हैया गोपाळांना आव्हान देतात. लक्ष द्या, आव्हान वेगळं आणि आवाहन वेगळं. असलेल्याच शक्तीला चेतना देणं, जागृती देणं, प्रेरणा देणं, स्फूर्ती देणं याला आव्हान म्हणतात. आणि एखाद्या निर्जीव वस्तूमध्ये वेद मंत्राच्या द्वारा मंत्रदेवतेला बोलावून घेऊन त्यामध्ये प्रतिष्ठापित करणं याला आवाहन म्हणतात. मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी ते भूदेव त्या मंत्रदेवतेला बोलावून घेऊन त्यामध्ये प्रतिष्ठापित करत असतात, त्याला आवाहन म्हणतात. आवाहन वेगळं आणि आव्हान वेगळं. आव्हान म्हणजे तुमच्यात सामर्थ्य आहे, तुमच्यात शक्ती आहे, तुम्ही हे काम करू शकता, अशा पद्धतीची कार्यकर्त्याला चेतना देणं, प्रेरणा देणं याला आव्हान म्हणतात. लोक म्हणतात ना, ते आदल्या दिवशी आले, रात्री बोलले, त्यांनी आव्हान केलं आणि रात्रीत वातावरण फिरलं. हे कळतंय तुम्हाला, हे लवकर कळतंय. बरं बरं, असू द्या. माझा मुद्दा इतकाच आहे, आव्हान निराळं आणि आवाहन निराळं. आजच्या अभंगात भगवान कृष्ण कन्हैयाने काय केलंय? आव्हान दिले गोपाळांना की तुम्ही हे काम करू शकता, तुम्ही हे करा. काय करा? याल तरी. पहिला शब्द आहे याल तरी. याच तरी नाही, च च चमच्याचा नाही. आमच्याकडे चमचे नसतात.
इथं काय याल तरी, या याल शब्दाचा अभिप्राय असा आहे, भगवान कृष्ण कन्हैयाने आपल्याला कर्म करण्याचं स्वातंत्र्य दिलंय. कर्म करण्याचं स्वातंत्र्य दिलंय. आता निर्णय आपण घ्यायचा आहे. जबाबदारी देवाची संपलेली आहे. आता जबाबदारी कोणाची आहे? आपली जबाबदारी आहे. बघा सोपं सोपं करतो. शरीर देणं जबाबदारी कोणाची? देवाची. हातपाय नाक कान डोळे देणं जबाबदारी कोणाची? देवाची. आता या क्षणापर्यंत जिवंत ठेवणं जबाबदारी कोणाची? देवाची. मग सांगा बर, देवानं देवाची जबाबदारी चोख पार पाडलेली आहे ना? चोख, चोख शब्दाला अंडरलाईन करा. व्यवस्थित पार पाडलेले आहे की नाही? आता जबाबदारी कोणाची आहे? आपली जबाबदारी आहे. शरीर देणं देवाची जबाबदारी, पण या शरीराचा वापर कसा करायचा ही जबाबदारी आपली आहे. बघा, हात देणं जबाबदारी देवाची, पण मग या हातानं टाळी वाजवायची का? हे कळतंय का? कळतंय? बरं, मंदिरात असते का? मंदिराच्या बाहेर. बर, ही जबाबदारी कोणाची आहे? ही आपली जबाबदारी आहे. ऐका ऐका, डोळं देणं जबाबदारी कोणाची आहे? देवाची आहे. पण डोळ्यानं भगवान योगीराज दत्तात्रय महाराजाची मूर्ती पाहायची का डोळ्यानं सिनेमा पाहायचा ही जबाबदारी आपली आहे. पाय देणं जबाबदारी देवाची आहे, पण पायानं कीर्तनाच्या मंडपात यायचं का बाजारात जायचं ही जबाबदारी आपली आहे. तोंड देणं जबाबदारी देवाची आहे, पण तोंड मिळाल्यानंतर या तोंडानं गुटखा खायचा का तंबाखू खायची ही जबाबदारी कोणाची आहे? आपली आहे. काय खायचं दोन्हीतलं? मेहरबानी, कुणी म्हटलं नाही दोन्ही बी खायचं. लक्ष नीट द्या, चांगलं द्या. देवानं देवाची जबाबदारी काय केलेली आहे? व्यवस्थित पार पाडलेली आहे बरं का. आपण आता जबाबदारी देवावर ढकलू नका. आपली खंत ही आहे, परमार्थातल्या गोष्टी करायच्या म्हटलं की आम्ही जबाबदारी दुसऱ्यावर ढकलतो. आम्ही जर म्हटलं ना, येतं का तुर्भ्याला सेक्टर 20 दत्तात्रय महाराजाच्या मंदिरामध्ये त्रितपपूर्ती महोत्सव चालू आहे, येतं का कीर्तनाला? तो पट्ट्या काय म्हणतो माहिती आहे का? नेलं देवानं तर येऊ. देवानं नेलं तर येऊ. आम्ही जर त्यांना म्हटलं ना, येता का आता चैत्री वारीला, येता का पंढरपूरला, येता का? तो काय म्हणतो माहिती आहे का? असलं नशिबात तर घडल. माझी विनंती आहे तुम्हाला, परमार्थातल्या गोष्टी करायच्या जर असल्या तर तुम्ही जबाबदारी दुसऱ्यावर ढकलताय. असं करू नका. जबाबदारी आता आपली आहे. चांगले हातपाय कान नाक डोळे दिले, चांगलं शरीर दिलंय. आता टाळी वाजवणं, देवाची पूजा करणं, नित्यनेम करणं, गाथा ज्ञानेश्वरी भागवताचं वाचन करणं, पंढरी आळंदी देहू पैठणच्या वारीला जाणं, ही जबाबदारी आता आपली आहे, दुसऱ्याची नाही. म्हणून अभंगातला पहिला शब्द आहे याल तरी. आता जबाबदारी तुमची आहे. बरं, देवानं त्याची जबाबदारी चोख पार पाडली. कशी? चोख पार पाडली. किती चांगलं शरीर दिलं बघा आपल्याला देवानं जबाबदारी पार पाडली. बरं, एकासारखं दुसरं शरीर आहे का? एकासारखा दुसरा माणूस आहे का? काय देवानं काळजी घेतली हो. काय व्हरायटी आहे. नाही कळलं? काय मॉडेल आहेत. मी म्हणतो देवाच्या घरी जर साच्या एकच असतात, एकच मशीन असती, एकच साच्या असता, आणि सगळीच माणसं जर सारखीच असती तर आज कीर्तन कोणी करायचं होतं? मग तुम्हाला पत्रिकेत नंबर छापावे लागले असते. अजून तुम्ही काही नंबर नाही छापले, फोटो आले, नावं आले, नंबर नाही छापले. मग नंबर छापावे लागले असते. आजचं कीर्तन कोणाचं? 98 22 62 71 92चं कीर्तन. आणि योगायोग असा आहे की हाच माझा नंबर आहे. त्यानिमित्ताने आपल्या नंबरची बी जाहिरात झाली. असा तर कोणी नंबर विचारित नाही. चला लक्ष द्या. सगळीच माणसं जर सारखी असती तर त्या सामुदायिक विवाह सोहळ्यात कसं केलं असतं? जयेश महाराज,
कसं केलं असतं सगळीच. मग तिथं नवरदेवाच्या गळ्याने पाट्या लावाव्या लागल्या असत्या, पाट्या बांधाव्या लागल्या असत्या गळ्यात. ते असतं ना ड्युटीला जायचं म्हणल्यावर गळ्यात असतं की तुमच्या काहीतरी तसलं कार्ड, तशा पाट्या बांधाव्या लागल्या असत्या नवरदेवाच्या गळ्यात. 5 नंबर जावाई, 17 नंबर जावाई, 420 नंबर जावाई, असं करावं लागलं असतं ना. काय देवानं काळजी घेतली हो. एका सारखा दुसरा माणूस आहे का बोला. जाऊ द्या हो, सगळं शरीर सोडा, 2 माणसाचं नाक तरी सारखं आहे का बोला. तुम्ही आता उगा एकमेकाची नाक बघू नका, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा. फार तर कीर्तन झाल्यावर आपण रामकृष्ण हरी बसाय का तिकडे खुर्चीवर बसताय. विठ्ठल विठ्ठल परमात्म्यानं किती काळजी घेतली बघा, किती काळजी घेतली. 2 माणसाचं नाक तरी सारखं आहे का. जो अवयव जिथे पाहिजे तिथं देवानं दिला, जिथं पाहिजे तिथं दिला. गृहीत धरा हे डोळे, समजा देवानं इथं दिले असते, माझ्याकडे पहा, तर तुम्ही रस्त्याने कसे चालले असते. हा प्रयोग सुद्धा जेवण होईपर्यंत करू नका. किती काळजी घेतली देवानं. पाहिजे तिथं अवयव दिला, जसा पाहिजे तसा दिला. ऐका, दोन्ही डोळ्याच्या मध्येच हे नाक बरोबर दिलं. समजा ते तिथंच दिलं नसतं तर चष्मा कुठं टेकवायचा होता. नाही, किती काळजी घेतली देवानं, किती काळजी घेतली. ऐका बरं, हेच नाक काय झालं, मी एवढं का बोलायला लागलो. हे फुकट मिळाल्यामुळं आपण कधी एवढा गांभीर्यानं विचारच केला नाही याचा. हेच नाक याच जाग्यावर देवानं दिलंय. समजा मी म्हणतो देवानं त्याच जाग्यावर फक्त उलट दिलं असतं. नाही कळालं. हे जे नाकपुड्या छिद्र खाली आहेत ना, त्याच्याऐवजी ही छिद्र जर अशी वरती असते इथं, आंघोळीचं पाणी कुठं गेलं असतं. तुम्ही आपल्या घरी जाऊन निवांत अभ्यास करा या गोष्टीचा. माझ्या बोलण्याच्या मुद्द्याकडे लक्ष द्या. इतकं देखणं, इतकं चांगलं, इतकं व्यवस्थित शरीर भगवंताने काय केले, आपल्याला दिलंय. म्हणजे देवानं त्याची जबाबदारी चोख पार पाडलेली आहे. चोख हे शब्द महत्वाचा आहे. अगदी काळजीपूर्वक पार पाडली. मग आता या शरीराचा वापर कसा करायचा ही जबाबदारी देवाची आहे का आपली आहे बोला. आणि म्हणून अभंगातला शब्द आहे, याल तरी तुमची इच्छा असेल तर. याल शब्दाचा दुसरा एक अभिप्राय आहे. कोणता. मनात असेल तर. दादानो, कोणतीही क्रिया करायची भावना अगोदर मनातून निर्माण व्हावी लागते. आवडे ते वृत्ती किरीटी, आधी मनवणीची उठी, मग ते वाचा दिठी कराशीये. मनातून पाहिजे. बघा, कीर्तन ऐकावं असं कानाला वाटलं पाहिजे का मनाला वाटलं पाहिजे. तुम्ही जागेत, मनाला वाटलं पाहिजे. कीर्तनाच्या मंडपात जावं असं पायाला वाटलं पाहिजे का मनाला वाटलं पाहिजे. मनाला वाटलं पाहिजे. मनाला वाटल्यामुळं तर एवढ्या लांबून नलावडे साहेब इथं पोच झाले. मनाला वाटलं पाहिजे, मनात असलं पाहिजे. ऐका, म्हणजे कीर्तनाच्या मंडपात जावं असं मनाला वाटलं पाहिजे, कीर्तन ऐकावं असं मनाला वाटलं पाहिजे. आणि 11:15 11:30 11:30 11:15 ना, 11:15 वाजले ना, बरोबर आहे. हां, 11:15 वाजलेले आहेत. आता कुठं पहिलं चरण सुरू झालंय. हे कीर्तन संपायचं कधी, चला घरी असं पायाला वाटलं पाहिजे का मनाला वाटलं पाहिजे. मनाला. जावा मनाने घरी, मग काय करता. कोणतीही उर्मी माणसाच्या कुठून येत असते, मनातून. म्हणून माझी विनंती आहे, तुम्हाला विजयच मिळवायचा असेल मनावर मिळवा.
पराजयच करायचा असेल मनाचा करा, जिंकायचंच असेल मनाला जिंका, मित्रच बनवायचा असेल मनाला बनवा, प्रसन्नच करून घ्यायचा असेल मनाला करून घ्या. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. लक्ष द्या, सगळ्याचं कारण जर काय असेल तर मन आहे. तुकोबरायाची भाषा आहे, तुका म्हणे मन उतरी भव सिंधू, मन करी बंधू 84चा गती अधोगती. मनाची हे युक्ती, मन लावा एकांती साधू संगे. मायबाप, या मंडपात काय यायचंय, काय यायचंय? उत्तर देतो, मनाच्या परिवर्तनासाठी इथं यायचंय, मनाच्या परिमार्जनासाठी इथं यायचंय, मनाच्या शुद्धीसाठी इथं यायचंय, मनाच्या स्थिरीकरणासाठी इथं यायचंय, मनाच्या दृढीकरणासाठी इथं यायचंय. होई बळकट माझ्या मना तुरे धीट. आणि म्हणून याल या शब्दातून देवाने हे सूचित केलंय, तुमच्या मनात असेल तरी या. याल तरी, याल हा शब्द का वापरलाय? मनात असेल तरी या. एक, तुमची जबाबदारी आहे. दोन, तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, याल हा शब्द का वापरलाय? आता जबाबदारी तुमची आहे. कशी आहे बघा, आम्हाला जबाबदारी झटकण्याची सवय लागली. शरीर मिळूनही आम्ही या शरीराचा वापर नीट करत नाही. मी नेहमी सांगतो आणि आत्ताही सांगतो, शरीराचा वापर आम्ही नीटनीटका का करत नाही त्याचं उत्तर देतो. उत्तर असं आहे, आम्हाला हे फुकट मिळालंय म्हणून. आणि म्हणून माझं मत आहे, माणसाला फुकट काहीच मिळू नये. श्रमापेक्षा अधिक पैसा आणि योग्यतेपेक्षा जादा मान कधीच मिळू नये. श्रमापेक्षा अधिक पैसा मिळाला की व्यसनाकडे जाण्याची शक्यता आहे, आणि योग्यतेपेक्षा जादा मान मिळाला की अभिमान वाढण्याची शक्यता आहे. आज खंत ही आहे, आम्हाला हे फुकट मिळाल्यामुळं याचं महत्त्व आम्हाला कळालेलं नाही. मी थोडं स्पष्ट सांगतो, पटवून देतो. बाहेरून घरी आल्यानंतर आपण आपल्या पायातली चप्पल कुठे सोडतो? उंबऱ्याच्या बाहेर. म्हणजे घराला उंबरा असेल तर. आता तुम्ही उंबरे बी काढून टाकले, मोठं घर बांधा, काय अडचण नाही, पण घराला एक तरी उंबरा ठेवा. उंबरा हे घराच्या मर्यादेचं लक्षण आहे. घरामध्ये मर्यादा असतात. थोरल्या भावाची मर्यादा असते, आईची मर्यादा असते, वडिलाची मर्यादा असते. ज्या घरात एकमेकाच्या मर्यादा पाळल्या जातात ते घर घर नसतं, ते घर मंदिर असतं, मंदिर. मायबाप, माझी विनंती आहे, आपलं घर मंदिर बनवण्याचा प्रयत्न करा. ज्या घरात एकमेकाच्या मर्यादा पाळल्या जातात ते घर घर नसतं, ते घर मंदिर असतं. आणि पुढे ऐका, ज्या घरात एकमेकाच्या मर्यादा पाळल्या जात नाहीत ते घर घर नसतं, ते घर स्मशानभूमी असतं. आणि म्हणून आपलं घर मंदिर बनवायचं का आपलं घर स्मशानभूमी बनवायचं हे शेजाऱ्याच्या हातात असतं, आपल्या हातात असतं, आपल्या हातात. पायातली चप्पल कुठे सोडतो? उंबऱ्याच्या बाहेर.
पुढं सांगा आता. हातातली भाजीपाल्याची पिशवी कुठं ठेवतो? स्वयंपाकघरात. बरोबर. स्वयंपाकघर म्हणजे हा किचन. हा मराठीत त्याला किचन म्हणतात. बरं बरं ठीक आहे. आता माझं काय चुकलं होतं बरं? मी स्वयंपाकघर व्यवस्थित म्हणलो होतो, यांनी त्याला किचन केलं. बरं असू द्या. आणि बोटातली 2 तोळ्याची अंगठी कुठं ठेवतो? एवढ्या लोकात सांगू नका. आतल्या घरातल्या कोपऱ्यातल्या आतल्या कपाटातल्या आतल्या कप्प्यात. बरोबर. झाला, संपला दृष्टांत माझा. वस्तू किती सांगितल्या? 3. त्याच्या ठेवण्याच्या जागा मी सांगितल्या का तुम्ही सांगितल्या? तुम्ही सांगितलं ना. अगदी बरोबर. जशी त्या वस्तूची लायकी तशीच तिची ठेवण्याची जागा. चप्पल फार महत्वाची नाही, पायीची वाहन, पायी बरी. त्यापेक्षा भाजीपाला महत्वाचा स्वयंपाकघरात. स्वयंपाकघर म्हणजे. आणि त्यापेक्षा सोनं महत्वाचं कपाटात. मला पण कीर्तन इथपर्यंत कळालंय, पण मला पुढचं कळालेलं नाही अजून. काय म्हणजे? जशी त्या वस्तूची लायकी तशीच तिची ठेवण्याची जागा. इथपर्यंत कीर्तन मला कळालं. मला अजून एक कळालं नाही. कोणतं? 2 रुपयाची तंबाखू लोक अशी अशी इथं का ठेवतात? अशी अशी नाही म्हणजे ती अशी इथं ठेवण्याच्या लायकीची आहे का? फारच तुमचं तिच्यावर प्रेम असेल. कोणावर? तंबाखूवर. तर तुम्ही तिला कपाटात ठेवा. त्याच्यापेक्षा जास्त प्रेम असलं तर देवघरात ठेवा. रोज तिची आरती करीत जा. कोणाची? ज्या अर्थी तुम्ही तिला इथं ठेवताय त्याचा स्पष्ट अर्थ आहे तुम्हाला या शरीराचं महत्व कळालेलं नाही. आजच्या कीर्तनातून माझ्या पुरुष बांधवांना माझी हात जोडून विनंती आहे, जर तुमच्यापैकी कोणी गुटखा, गोवा, तंबाखू, बिडी, काडी, सिगारेट असलं व्यसन करत असाल तर हे 36वं वर्ष आहे. त्रितपपूर्ती महोत्सव आहे. भगवान दत्तात्रयाचा दरबार आहे. भगवान दत्तात्रयाच्या दरबारात शपथ घ्या. उठा आहे त्या जाग्याहून इथं या, पुढे आणून द्या आणि आजपासून आम्ही आमच्या आयुष्यात कसलंच व्यसन करणार नाही असं जाहीर करा. कमीत कमी ज्यांनी टाळ्या वाजवल्या ते तरी उठा, निदान त्यांनी तरी पुढे आणून द्या अशी मी तुम्हाला विनंती करतो. कीर्तनकाराला बरं वाटावं म्हणून टाळ्या वाजवण्यात काही मजा नसते. आपल्यात परिवर्तन झालं पाहिजे. काल्याचे कीर्तन तर करायचंच की आपल्याला. काय काल्याचं कीर्तनात आता तेच आहे की काय? दुसरं काय सांगणार आहे मी? तेच सांगावं लागणार आहे की हो भगवान कृष्ण कन्हैया गोकुळात आले, खोड्या केल्या, खोड्या वाढल्या, गवळणी कंटाळल्या, यशोदा वैतागली, भगवान गाई घेऊन रानात गेले, गाई चरू लागल्या, गाई निवांत बसल्या, गोपाळ खेळ खेळले, शिदोऱ्या आणल्या आणि काला केला आणि विठ्ठल जय जय विठ्ठल. झालं की कीर्तन. हेच काल्याचे कीर्तन सांगावं, दुसरं काय सांगणार आहे? माझी विनंती आहे बघा, कीर्तन हे परिवर्तनासाठी आहे. आणि माझी हात जोडून विनंती आहे, तुमच्यापैकी जर कुणाच्या जवळ तंबाखू गुटखा असेल तर एका सेकंदात उठा. आजपासून व्यसन करणार नाही असं जाहीर करा. हे संधी पुन्हा पुन्हा येत नसते. बहुतेक सगळे व्यसनमुक्त आहेत. हां, सगळे कोणीच उठत नाही म्हणजे सगळे व्यसनमुक्त आहेत. पण ध्यानात ठेवा, हे भगवान दत्तात्रयाचं देवस्थान जागृत देवस्थान आहे. जागृत देवस्थान आहे. बरोबर आहे ना? हो हो. काय झालं? पुढे घेऊन आले? वा, पुढे घेऊन आले. पुढे या 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 या. चांगली गोष्ट आहे. चांगली. काय आहे एका कीर्तनामध्ये किमान एक व्यक्ती जरी व्यसनमुक्त झाली दादा, तरी वर्षाला किमान 500 कीर्तन करतो आपण. 500 माणसं वर्षाला व्यसनमुक्त झाली तर संप्रदायाचं केवढं काम होईल. या या ठेवा इथे ठेवा. इथलेच आहेत ना? वा, छान. बाजूचंच घर आहे का? बा, यांच्या घरचे लोक असतील की? आहेत ना? बरं वाटलं ना तुम्हाला? आता लक्ष तुम्ही ठेवायचं त्यांच्यावर. हे लक्षात ठेवा. चांगली गोष्ट. बघा, त्यांच्या घरच्या लोकांना सुद्धा आनंद वाटला. ते व्यसनमुक्त झाले, त्यांनी पुढे सोडले. अजून आले का? वा वा वा. या या, टाळी वाजवा, टाळी वाजवून स्वागत करा. चांगली गोष्ट आहे.
काय नाही, आपण एवढ्यातच कीर्तन संपू ज्ञानराज महाराज. काय काय पाहिजे, दुसरं काय पाहिजे सांगा ना. 36 वर्षाचा आज फळ झाला असं म्हणाय हरकत नाही. 36 वर्षामध्ये या रस्ता द्या त्यांना, रस्ता द्या. या अजून कोण कोण आहे ते उठा. तुमचं नाव काय सांगा. मंडळाचे अध्यक्ष आहेत. वा वा, अभिनंदन. या ठेवा पुढे ठेवा. नाव तुमचं. ठीक आहे, असू द्या. काय नाही, माळ नसली तरी चालतंय अध्यक्ष, पण तुम्ही व्यसनमुक्त झालात ना, मी तुमचं अभिनंदन करतो. आणि आता तुम्हाला चांगलं माहिती आहे कोण कोण पुढे खाणार आहे ते. हा, आता तुम्ही त्यांना पाठवा इकडं लवकर. तुम्ही त्यांना सांगा, तुम्हाला आता अधिकार आलाय, हक्क आलाय तुम्हाला आता, कारण तुम्ही व्यसनमुक्त झाले ना, म्हणून तुम्हाला अधिकार आहे. या शाबास, या चांगली गोष्ट. तिघजण झाले बघा. अजून 2 जण लागतात बरं का, अजून 2 जण. हे लक्षात ठेवा. 5 जण झाले की आपलं काम होतंय. 5 जण झाले की अजून 2 जण उठा. तंबाखू, गुटखा, बिडी, सिगारेटवाले अजून 2 जण उठा. 2 जण उठा. ही महत्वाची संधी आहे, ही महत्वाची वेळ आहे. आहेत का तिकडे कोणी अजून तंबाखूवाले, उपाध्यक्ष वगैरे? नाही, अध्यक्ष आले म्हणून म्हणलं उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार. या ही संधी चांगली आहे. मी वेळेला थांबतो. या कोण खजिनदार, सचिव आहे? सचिव आले का? या पैसे तुमच्याच हातात आहेत ना सगळे, सचिवाच्याच हातात. आज आमचं भाग्य आहे, वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यमान सचिव सुद्धा इथं हजर आहेत. आमचे खजिनदार हजर आहेत, नलावडे दादा, ते सुद्धा इथे आलेले आहेत. छान. तुम्ही सचिव का? चांगले, आभारी आहे. आता इकडे बघा, आता कधी उद्या खायचं का? हा, आता कधीच खायचे नाही. वा, व्यसनमुक्त राहा. 4 जण झालेत, अजून 1 जण पाठवा फक्त, म्हणजे पुढे 1 जण लागतो ना. बस, हा, पुढे 1 जण. या पुढे ठेवा. नाही मग कशाला उठले? हा, पुढे घरी आहे म्हणजे आजपासून खाणार नाही तुम्ही. नाव तुमचं सांगा. गोरखनाथराव पालवे. आजपासून तंबाखू, गुटखा, बिडी, सिगारेट सगळं बंद. तंबाखू फक्त खात होते. बर, ते सुद्धा आजपासून बंद झाली. मी तुमचा मनापासून बाबा आभारी आहे. या की नाही ऐका, ते 6वा बी लागतो ना, त्या शिकाळ्यावाल्याला धरायला माणूस लागतो ना. या छान. अभिनंदन बाबा. तुमचं नाव काय? शिवाजीराव पारवे यांनी सुद्धा व्यसनमुक्ततेचा संकल्प केलेला आहे. अहो, इथं तात्या येऊन गेले तरी तुम्ही एवढे लोक राहिले कसे काय? खरं म्हणजे तात्यांची तब्येत बरोबर नव्हती, त्यामुळे त्यांनी एवढा जोर लावला नाही. मी जोर लावतो, काय अडचण नाही. सोडल्यामुळं या सोन्याला सुगंध आला. एवढं चांगलं झालं. असा एक चांगला निर्णय आज आपण या निमित्तानं घेतलेला आहे. काय आता मुख्य माणसं आली, अध्यक्ष आले, मुख्य लोक आले, त्यामुळे मी आता अधिक काय वाढवत नाही. कीर्तन संपल्यानंतर या पुढ्या पेटवल्या जातील बरं का. या पुढ्या तिथं पुढ्या पेटवल्यानंतर बाकीच्याने तिथं येऊन टाका, काय अडचण नाही. काहीला लाज वाटते इथं यायची, तिथं येऊन टाका. त्याचे फोटो काढा. फोटोग्राफरवाले त्याचे फोटो काढायचे. कशाचे? ते पुढ्या पेटवलेल्याचे. आणि ते तुमच्या यूट्यूबला, मीडियाला जास्त पाठवा. आमच्या दत्त मंदिरामध्ये सेक्टर 20 तुर्भे बरोबर या ठिकाणी त्रितपपूर्तीच्या निमित्तानं झालेल्या उत्सवात काल्याच्या कीर्तनात व्यसनाची होळी झाली असं पेपरला येऊ द्या, अशी जाहिरात करा. त्याची खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे. आता झालं 10-20 मिनिटात पुढचं ओळखतो सगळं कीर्तन. आता यालं, हेच महत्वाचं होतं ना. यालं तरी या रे लागे, भगवान कृष्ण कन्हैया सांगतात, तुम्ही यालं तरी म्हणजे तुमची इच्छा असेल तर, तुमच्या मनात असेल तर. थोडक्यात काय, मनाचं सहकार्य मिळवा. मनाला प्रसन्न करा, मन प्रफुल्लित करा, मन एकाग्र करा. जबरदस्ती नाही. याल तरी या रे लागे. कोण या? अवघे सगळे या. माझ्या मागे या. काय असतं,
लोकांची अपेक्षा असते लोकांनी आपल्या मागं यावं, अशी अपेक्षा असते लोकांची, लोकांनी आपल्या मागं यावं. पण लोक फार हुशार, ज्याला वाटतं लोकांनी आपल्या मागं यावं लोक काय त्याच्या मागे जातच नाहीत. जातात लोक मागं नाही अशातला भाग नाही, फक्त त्यावेळेस दिसत नाहीत आपल्याला किती लोक मागं आले ते नाही कळलं, जाऊ दे. हां, की भरपूर लोक, याच्यापेक्षा जास्त लोक मागं येतात त्यावेळेस, फक्त दिसत नाहीत आपल्याला किती मागं आलेत म्हणून. तुम्हाला खोटं वाटलं तर तुम्ही चला. लोकांची अपेक्षा आहे लोकांनी आपल्या मागं यावं. भगवान कृष्ण कन्हैयाला गोपाळ म्हणतात, एक कान्हा इंद्रियाच्या माग सुखाची भीक मागत आम्ही जन्मच्या जन्म फिरलो, पण आता आमची त्यांच्या माग जायची इच्छा राहिलेली नाही. कोण धावे त्यांच्या लागे, मागे मागे येर झारी. आता आम्ही त्यांच्या मागे धावणार नाही, कारण त्याने आम्हाला निराशच केलंय. कान्हा, तुझ्या मागं आल्यानंतर तू आम्हाला असं निराशच करशील का? कान्हानं उत्तर दिलं, नाही, तुम्ही माझ्या मागे या, मी तुम्हाला आज पोटभर देतो. अभंगाच्या आज देतो पोट भरी, 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 आज देतो पोट भरी. पुरे म्हणाल तोवरी, पुरे म्हणाल तोवरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. पुरे म्हणाल तोवरी, पुरे म्हणाल तोवरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. पुरे म्हणाल तोवरी, पुरे म्हणाल तोवरी, पुरे म्हणाल तोवरी, आज देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी, पुरे म्हणाल तोवरी, पुरे म्हणाल तोवरी, पुरे म्हणाल तोवरी. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. अभंगाच्या दुसऱ्या कडव्यामध्ये भगवान सांगतायत, तुम्ही माझ्या मागे या, मी तुम्हाला आज काय करतो, पोटभर देतो, पोटभर. प्रश्न असा आहे, पोट भरतं का? आत्तापर्यंत पोट कोणाचं भरलंय का? न भरेची पोट कधी भिके नाही खंडना, या पोटा कारणे झालो पांगिला जना. विती एवढेसे पोट, केवढा बोभाट तयाचा. तुकोबारायाने पोटाची रुंदी सांगितली पण खोली नाही सांगितली. तुकोबारायांना सुद्धा अंदाज आला नाही याच्यात किती बसतंय ते. अर्थ इतकाच आहे, आत्तापर्यंत पोट कोणाचं भरलेलं नाही, पोट भरू शकत नाही. मग भगवान कस काय म्हणतात, आजी देतो पोट भरी? हे कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? एका दिवसाला बाबा, एका दिवसाला दोन्ही वेळेचं गहू, तांदूळ, बाजरी, शेंगदाणे, मिरची, बटाटा, तेल, सगळं दोन्ही वेळेचं मिळून एका दिवसाला साधारणतः किती किलो धान्य लागतं तुम्हाला? 1 किलो. एका दिवसाला 1 किलो. वर्षाचे दिवस किती आहेत? 365. म्हणजे एका वर्षाचे किलो किती झाले? 365. वरचे 65 किलो सोडून देऊ आपण. एकादशी वगैरे करताय ना? हा, करताय. आता एकादशीच्या दिवशी द्वादशीला ओलांडतो तो भाग सोडून द्या. चला, 65 किलो सुटले. आता किती राहिले खाली? 300 किलो. 300 किलोचे पोते किती झाले? बोला ना. 3 पोते. क्विंटलचं पोतं 3 पोते झाले, बरोबर? म्हणजे एका वर्षाला तुम्हाला किती पोते धान्य लागतंय? 3 पोते. आता वय किती आहे तुमचं? हा, 75. वाढवून घेतलंय का? नाही, ओरिजिनल आहे ना.
75 तुमचं आता वय आहे. एका वर्षाला तुम्हाला किती पोते लागतात? 3 पोते. तर मग 75 वर्षाचे किती झाले? 225. बरोबर का? हिशोब बरोबर आहे ना? म्हणजे आतापर्यंत तुमच्या पोटाने, इकडे बघा, तुमच्या पोटाने किती पोते धान्य खाल्लंय? 225 पोते. काय पोट आहे का अक्कलकोट आहे हो? 225 पोते धान्य खाल्लंय. माझ्याकडे बघा, पोट भरलंय का हो? नाही भरलं. आणखीन किती पोत्याची गॅरंटी आहे? आता ते काय सांगता येत आहे? मुद्दा माझा थांबलाय. पोट कधीच भरत नाही. मी नमुना म्हणून यांचं उदाहरण घेतलंय. बाकीच्याने घरी जाऊन आपलं आपलं माप निवांत काढा. पोट कधी भरत नाही. मग भगवान कस काय इथं आज बोलतात अभंगात, आजी देतो पोट भरी? तर याचा अर्थ असा आहे, पोटाचे काही प्रकार आहेत. शरीराचं पोट अन्नानं तात्पुरतं भरतं, मनाचं पोट विकारानं तात्पुरतं भरतं, इंद्रियाचं पोट विषयानं तात्पुरतं भरतं, आणि अंतःकरणाचं जीवात्म्याचं पोट भगवान परमात्म्याच्या कृपेनं कायमचं भरतं. एकदा का देवाची कृपा झाली की मग नाटवे हे भूक तहान काही. देवाची कृपा झाली की पोट भरतं. पोट भरणं म्हणजे काय? भिद्यते हृदय ग्रंथी, छिद्यते सर्व संशयः, क्षीयन्ते चास्य कर्माने, तस्मिन् दृष्टे परावरे ग्रंथीभेद, संशयछेद, कर्मक्षय, शोकतरण, मृत्युलंघन आणि आनंदावाप्ती. या सर्व अवस्थेचं दान जीवाच्या पदरामध्ये पडणं, याचं नाव आहे आजी देतो पोट भरी. थोडक्यात काय? जीवाचा जीवपणाचं संपणं, याला म्हणायचं आजी देतो पोट भरी. पुरे म्हणाल तोवरी, नको नको म्हणेपर्यंत देतो. गोपाळ तयार झाले, भगवान कृष्ण कन्हैयाच्या मागं निघाले. पण 11 वाजून साधारणतः 35 ते 40, किती 40 झाले, 11 वाजून 40 मिनिटं झाली होती. आणि त्यामुळं गोपाळ थोडं मागं पुढं होतंय जरा, त्यामुळं गोपाळ गडबड आणि बडबड करायला लागले. परमार्थ करणाऱ्या पारमार्थिक माणसानं परमार्थामध्ये कोणते 2 नियम पाळले पाहिजेत? ती पारमार्थिक आचार संहिता भगवान कृष्ण कन्हैया अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. हळू हळू चाला, हळू हळू चाला, हळू हळू चाला, हळू हळू चाला. कोणी कोणासी न बोला. टाळी वाजवा. कोणी कोणासी न बोला, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. कोणी कोणासी न बोला, कोणी कोणासी न बोला, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. हळू हळू चाला, कोणी कोणासी न बोला, कोणी कोणासी न बोला, कोणी कोणासी न बोला. हळू हळू चाला, कोणी कोणासी न बोला, कोणी कोणासी न बोला, कोणी कोणासी
कोणी कोणाशी न बोला. परमार्थ करणाऱ्या साधकाने परमार्थात आल्यावर कोणते 2 नियम पाळले पाहिजेत त्याची रचना 3ऱ्या कडव्यात केलेली आहे. पहिला नियम आहे हळूहळू चाला. हे हळूहळू चाला म्हणजे काय? हळूहळू चाला म्हणजे कीर्तनाला येताना सावकाश निवांत हळूहळू पंक्तीच्या वेळेला यायचं असा अर्थ नाही बरं का. नाही तर लोक म्हणतील बुवानच कीर्तनात सांगितलं होतं हळूहळू चाला. हे हळूहळू चाला याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे साधना करणं आपलं काम आहे. साध्याच्या विषयी फलाच्या विषयी आपण घाई करायची नाही. पूजा करणं, ध्यान करणं, नित्यनेम करणं, प्रदक्षिणा करणं, वाचन करणं, अभ्यास करणं, वारी करणं, उपवास करणं, नामस्मरण करणं हे आपलं काम आहे. दर्शन कधी द्यायचं हे देवाचं काम आहे. आपण आपलं काम करत राहा. एक दिवस परमात्मा दर्शन देत असतो. हळू हळू चाला. सध्या काय झालंय? सध्या घाई प्रचंड आहे हो. एवढी घाई आहे. राम 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 राम. अहो सकाळी माळ घातली ना लोकांना दुपारी देव दिसावा वाटतोय हो. आणि सकाळी माळ घातल्यावर दुपारी देव दाखवणारे सुद्धा लोक आहेत बरं का. नाही अशातला भाग नाही. फक्त सध्या ते तुरुंगात आहेत एवढंच. जास्त जिज्ञासा असली तर कीर्तन झाल्यावर खाजगीत भेट घ्या, नावं सांगतो. काय घाई झाली महाराज. थोडं धोतर नेसायला आलं ना लगेच फेटा बांधावा वाटतोय. आता काय सांगा. आणि पुन्हा ते चर्चा काय करतात, आपण कुठंच शिकलो नाही, असाच बुवा झालो. लोक तर त्याच्या पुढं बोलतात. काय बोलतात लोक त्याच्या पुढं? लोक त्याच्या पुढं काय बोलतात? काय बुवानं कीर्तन केलं म्हणतात. काय बुवानं कीर्तन केलं. 2 तासाच्या कीर्तनात अभंगाला थोडी सुद्धा तकलीफ दिली नाही. काय कीर्तन केलं. अहो त्याच्या पुढचा एक वर्ग आहे. ते तर काय म्हणतात, अरे अभंगावर तर काय कुणी बी कीर्तन करील. लक्षात घ्या जरा माझ्या मुद्द्याकडे. महाराज इतकी घाई झाली सध्या, प्रचंड घाई झाले. माझी विनंती आहे महाराज, क्षेत्र मृदंगाचा असू द्या, क्षेत्र गायनाचा असू द्या, ठराविक योग्य आचार संपन्न गुरुच्या सहवासात काही काळ राहून साधनाच केली पाहिजे. त्याशिवाय जीवन यशस्वी होत नाही. हे लक्षात ठेवा. त्याशिवाय शक्य नाही. श्री क्षेत्र आळंदीमध्ये सद्गुरु जोग महाराजांच्या दरबारात राहून काही साधना केली पाहिजे. आता हे मृदंगाचार्य आहेत. पहाटे 4ला उठून इंद्रायणीच्या घाटावरती मृदंग घेऊन अंगातून टप टप घामाच्या धारा पडेपर्यंत मृदंगाचा सराव केला, साधना केली. त्याचा परिणाम आज इथं यांना अत्यंत आनंदानं स्वाभिमानानं यांना इथं बोलावलंय. मला माईक 1 आहे, त्यांना माईक 2 आहेत. साधनेचं फल आहे. आता हे स्वतंत्र माईक घेऊन उभा राहिलेले लोक आहेत. संगीताच्या क्षेत्रात, भजनाच्या क्षेत्रात यांनी साधना केलेली आहे. त्याशिवाय फळ प्राप्त होत नाही. आनंद महाराज, तुम्ही यायच्या अगोदरच मी म्हटलं व्यासपीठ चालक तुम्हाला लय खास भेटले राव. म्हटलो का नाही सांगा. त्यांना विचारा, मी या गादीवर उभा राहून बोलतोय, खोटं बोललो तर तोंडात किडे पडतील. हे लक्षात ठेवा. हे साधना केल्याचं फळ आहे. संस्थेचेच विद्यार्थी आहेत, आपल्या संस्थेचेच. अत्यंत गोड चांगलं व्यक्तिमत्व आहे. म्हणजे त्यांनी काय केलेली आहे? साधना केलेली आहे. यांनी काय केलेली आहे? साधना केलेली आहे. आणि मी काहीच केलं नसेल का तुम्हाला वाटतं? कमाल आहे. साधना केल्याशिवाय हे शक्य नाही. हे ज्ञानराज महाराज, दादा ज्ञानराज महाराज आहे. हे आम्ही एका पाठाला होतो. 4 वर्ष आळंदीत जमून साधना करावी लागते. 20 किलोमीटर दौंडकरवाडी, शेल पिंपळगावच्या पुढे दौंडकरवाडी, तिथं सायकलीवर जायचो मदोकरी मागायला. सायकलीवर अक्षरशः परत येताना सायकल जर पंक्चर झाली ना, पंक्चर काढायला सुद्धा पैसे नसायचे हो. सायकल ढकलीत आणायला लागायची. अक्षरशः 6 महिन्याचे शिळे तुकडे बाजरीचे भाकरीचे 6 महिन्याचे खाल्लेले आहेत. म्हणण्याचा उद्देश इतकाच आहे, साधना केल्याशिवाय फल प्राप्त होत नाही. सद्गुरु जोग महाराजांच्या दरबारामध्ये राहून, संस्थेमध्ये राहून काही थोडी बहुत का होईना परंतु सेवा करण्याचा प्रयत्न केलाय. आणि आज त्याचा परिणाम
36वं वर्ष महाराष्ट्रातले थोर थोर कीर्तनकार या उत्सवात येऊन गेले आणि काल्याचं महत्वाचं कीर्तन बाळासाहेबांनी मला दिलं. हे सद्गुरू जोग महाराजांच्या कृपेचं फल आहे. हे त्याशिवाय शक्य होत नाही. त्याच्याकरता काही कालखंड जावा लागतो, काही वेळ जावी लागते, त्याशिवाय हे शक्य होत नाही. हेतू बोलण्याचा इतकाच आहे. हळूहळू चाला, साधना करत राहा, एक दिवस देवदर्शन देत असतो. हळूहळू चाला. आणि दुसरा एक आहे, कोणी कोणाशी न बोला, हा एक नियम सांगितलाय. कोणी कोणाशी न बोला म्हणजे काय? म्हणजे असं आहे, आपण आपली साधना साध्य हातात येण्याच्या अगोदर दुसऱ्याला सांगू नये, असा त्याचा अर्थ आहे. झाकून ठेवा. तुमच्यापैकी शेतकरी कोणी आहे का? गावाकडे शेती असेलच की. पेरणी करता का तुम्ही? पेरणी करता. पुढं तिफन असते, पाठीमागून रासणी असते. किती नाव गोड आहे बघा, मराठी किती गोड आहे. रासणी का करायची? रासणी ती त्या बियाला झाकलं पाहिजे. रासणी तिला म्हणतात जी त्या बियाला बीजदशेपासून राशीपर्यंत नेते, तिचं नाव आहे रासणी. तिला रासणी म्हणतात. पेरलेलं झाकलं पाहिजे, झाकल्याशिवाय उगवत नाही. तसं राजानो, आपल्या जीवनातली साधना पुण्य हे नेहमी आपण काय केलं पाहिजे? झाकून ठेवलं पाहिजे, उघडं करायचं नाही. कोणी कोणाशी न बोला. एका गावामध्ये कीर्तन असंच काल्याचं चालू होतं. उन्हाळ्याचे दिवस होते आणि एक मनुष्य आला आणि त्यानं तो फिरणारा पंख, असा वरचा पंख बंद केला. हो, तिथं असा नव्हता लावलेला, असा वर होता तो, आणि बंदच केला. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. मी म्हणलं, ओ भाऊसाहेब, पंखा चालू करा म्हटलं, घाम येऊ लागलाय. तो म्हटला, बाबा माहिती आहे का तुम्हाला काय? हा पंखा मी दिलाय. हो म्हटलं, तुम्हीच दिलाय, पण हवा घेण्यासाठीच दिलाय ना. म्हटले हो. म्हणलं मग फिरू द्या ना पंख्याला, फिरू द्या ना. काय फिरू द्या म्हणे. आणि तो फिरल्यावर त्याच्यावरचं नाव कसं वाचायचं म्हणे. ते 3 पाती असतात ना त्याला. एका पात्यावर पंजोबाचं नाव, एका पात्यावर आजोबाचं नाव, एका पात्यावर वडिलाचं नाव, आणि ते गोल चक्कर त्याच्यावर स्वतःचं आणि पोराचं नाव. 1300 रुपयात 5 पिढ्या गरा 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 बिचारा फिरवित होता. मायबाप, माझी विनंती आहे, एका पोलीस आयुक्ताच्या मुखातलं वाक्य सांगतो. उजव्या हातानं दिलेलं डाव्या हाताला माहीत नसावं. ते माहीत आहेत साहेब, आपले शिंदे साहेब. माझ्या बोलण्याचा मुद्दा इतकाच आहे, कोणी कोणाशी न बोला. आपण काय साधना करतोय, आपण किती भक्ती करतोय, हे लोकाला कळून काय उपयोग आहे? भगवान दत्तात्रेयांना कळावं, संपलं. त्यांना कळावं, हे सगळ्यात महत्वाचं आहे. कोणी कोणाशी न बोला. गोपाळ तयार झाले, कृष्ण कन्हैयाच्या मागं निघाले. पण 12ला किती, 10 मिनिटं, 12 मिनिटं कमी आहेत. आणि त्यामुळं गोपाळांना भूक लागली होती. गोपाळ गडबड करणार. भुकेच्या तडाक्यात काय खावं हे माणसाला कळत नाही. आणि म्हणून भगवान कृष्ण कन्हैयाने त्यांना संदेश दिला, गोपाळांनो, तुम्हाला मी आज भक्तीचा रस देणार आहे, ब्रह्मरस देणार आहे. तुम्ही आज अनात्म पदार्थानं विषयरूपी घाटे सेवन करू नका. हा संदेश अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे. तेरे नखा भरू पोटे, तेरे नखा भरू पोटे, आज दे तो पोट भरे, आज दे तो पोट भरे. तो
भरे अजी देतो पोट भरे पुरे म्हणाल गोरे पुरे आज देतो पोट भरे आज देतो पोट विठोबा रखो माये विठोबा रखो माये रखो माये विठोबा 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 रखो माये हरि हरि विठोबा रखो माये 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 हरि जय विठोबा विठोबा रखो माई जय विठोबा रखो माई हरि 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 जय विठोबा रखो माई 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 पुंडलीकर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ श्री गुरुदेव दत्त रखो माये रखो माये रखो माये रखो माये रखो माये रखो माये विनय करायला हार घाला तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे घाटे सांडायचे त्यानं पोट भरायचं नाही पोट भरण्यासाठी हार चांगला आलेला आहे आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी भगवान कृष्ण कन्हैयाने गोपाळांना आव्हान दिलं अभंगाचा यथामती यथाशक्ती सांगण्याचा थोडा प्रयत्न केलेला आहे आपली वेळ संपलेली आहे 12 वाजलेले आहेत 10 ते 12ची जरी वेळ धरली तरी आपली वेळ संपून गेलेली आहे अगदी 2-4 मिनिटामध्ये आपण थांबूया काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान कृष्ण कन्हैयाने गोकुळातलं जे चरित्र केलं देवादिदेवा जगत्रय जीवा परियेशी केशवा विनंते माझे वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा भगवान कृष्ण कन्हैया गोकुळामध्ये अवतीर्ण होतात गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेका बाळ कृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारे
योगी या मुनिजना ध्याने ते सुख आसने शयने हरी सुख पावले रे. गोकुळीच्या गवळी या गोपी गोदना सकळा. परमात्म्याने सगळ्याला आनंद दिला. सगळ्याला आनंद देण्याचा अवतार, प्रेम अवतार म्हणजे भगवान कृष्ण कन्हैयाचा अवतार आहे. मर्यादा पुरुषोत्तम हा रामप्रभूचा अवतार आहे. तर प्रेम अवतार म्हणजे भगवान कृष्ण कन्हैयाचा अवतार आहे. परमात्म्याने सगळ्याला प्रेम दिलं, शुद्ध प्रेम दिलं, सर्वाला आनंद दिला. परमात्मा गोकुळामध्ये रांगू लागले. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणे रंगनाथ तोम्या देखिला सये. परमात्मा रांगू लागले. रांगता रांगता रांगत रंगणे चोरीत लोणी धावणी धरती गवळणी बांधिती चरणी देती गाराने यशोदे साजणे कृष्ण आळवा परतुने माथे दावा. अर्थात परमात्मा रांगता रांगता चोऱ्या करू लागले, खोड्या करू लागले. गवळणी गाराने सांगायला येऊ लागल्या. अनेक गवळणीने गाराने सांगितले. यशोदेला काही ती गाराने खरी वाटली नाहीत. कारण ती काय कोणत्याही आईला आपलं लेकरू खोडकर आहे हे कधीच मान्य होत नाही, कधीच मान्य होत नाही. कारण ती त्याची आई असते ना. कसं मान्य होईल हो? किती कसंही लेकरू असू द्या, पटत नाही. एका मुलानं खेळता खेळता चेंडू मारला आणि एका व्यक्तीच्या एका त्या मावशीच्या घराच्या खिडकीचा काच फोडला. ती मावशी आली त्या मुलाच्या आईकडे, राग बोलू लागली. पोराला काय कळत नाही, तुझं पोरगं नीट नाही, त्यानं असं केलंय, बावलट दिसतंय. म्हणे काय झालं? काय झालं म्हणजे? माझ्या घराच्या खिडकीचा काच फोडला म्हणे, बावलट दिसतंय तुझं पोरगं. आहे म्हटलं, आहे आता लहानच आहे, खेळकर आहे थोडं बावलट, असू दे आता काय करते. काय करते म्हणजे? असू दे म्हणजे तुझ्याच घराच्या माझ्याच घराच्या खिडकीचा काच कस काय फोडला म्हणे, तुझ्या घराच्या खिडकीचा कस काय काच फोडला नाही. ते म्हटले तेवढं बावळट नाही म्हटले. आपलं पोरग बावळट आहे हे आईला कसं मान्य होईल? होतच नसतं, कारण ती त्याची आई असते. अनेक खोड्या सांगितल्या, यशोदेला पटल्या नाहीत. शेवटी कृष्णानेच विचार केला, 10 वाजता आपण खोड्या सुरू केल्यात, आत्ता 12 वाजले, बरोबर का? 12 वाजले आणि तरी सुद्धा यशोदेला खोड्या खऱ्या वाटणात. मग काय करावं? आता घरीच खोडी करू म्हटले. किती वेळ उगं लांब व्हायचं, घरीच खोडी करू, पटकन आपलं उरकून घेऊया, घरीच खोडी करू. म्हणून कृष्णाने काय केलं, शिरले ना डेऱ्यात. भगवान डेऱ्यात शिरले. मग यशोदा मैया घुसळण करत होती. गार पाणी टाकते, गरम पाणी टाकते, उनवणी शिळवणी हे सगळं म्हणजे चालणं लावतं म्हणून झालं. लोणी काय वर येईना, काय करावं बरं? किती घुसळायचं, त्याला बी काय मर्यादा असते का नाही? उगं लोक ऐकतात म्हणून ते काय ठराविक मर्यादेत थांबलं पाहिजे. किती घुसळायचं बरं? कधी सुरू केलं तर घुसळण नाही, घुसळण 10ला सुरू केलंय. आत्ता 12:15, 12 वाजून गेले ना, 12:05 झाले असतील, 12:03 झाले, 12:02 झाले, म्हणजे 12च्या पुढे गेलंय ना. त्यामुळे वेळेत थांबलं पाहिजे. याकरता काय नाही, घुसळण करते, लोणी येईच ना, काय करावं? शेवटी यशोदेनं काय केला, आपला उजवा हात त्या डेऱ्यामध्ये घातला. त्या उजव्या हाताची चोळीची बाई अशी मनगटापर्यंत होती, ती अशी माग सारली आणि तो उजवा हात डेऱ्यामध्ये घातला. कोणता हात? उजवा हात. ते उजव्या हाताची चोळीची बाई अशी मनगटापर्यंत होती, ती अशी माग सारली आणि तो उजवा हात डेऱ्यामध्ये घातला. कोणता हात? उजवा हात. ते उजव्या हाताची चोळीची बाई अशी मनगटापर्यंत होती, ती अशी माग सारली. समजलं. हां, आता प्रगती झाली, विकास झाला, ते अशी मागे गेली. माझी काय चूक आहे दादा? जे आहे ते मी बोलतो. आणि मग आम्ही याला नाव दिलं विकास, प्रगती, डेव्हलपमेंट. माझी विनंती आहे, माझी माता भगिनी शिकलीच पाहिजे, उच्च शिक्षण तिनं घेतलंच पाहिजे, उंच पदावरती गेलीच पाहिजे. त्याबद्दल आमचं दुमत नाही. आमचं मत एवढंच आहे, उंच पदावर गेल्यानंतर सुद्धा तिनं आपली संस्कृती सांभाळलीच पाहिजे, असं आमचं स्पष्ट मत आहे. आजही आम्हाला भारत देशाच्या भूतपूर्व महामहिम राष्ट्रपती माननीय प्रतिभाताई पाटील यांचा स्वाभिमान वाटतो. भारत देशाच्या सर्वोच्च पदावर जाऊन सुद्धा त्यांनी आपली संस्कृती सांभाळली. 5 वर्षाच्या राष्ट्रपती पदाच्या कालखंडात इंचभर सुद्धा डोक्यावरचा पदर खाली येऊ दिला नाही. कुठला?
खरं बोलायला एवढीच जागा आहे, वक्त्याने खरं बोलायला घाबरायचं नाही कधी. माझी हात जोडून विनंती आहे, माझी माता भगिनी शिकली पाहिजे हो, शिका हो, मोठं व्हा, वादच नाही, पण संस्कृती सांभाळा. एक छोटं वाक्य विचारतो, मुलगा लेकरू जास्त काळ आईच्या सहवासात राहतं का वडिलाच्या? बोला. आईच्या. म्हणजे मुलावर संस्कार आई करू शकते का वडील? म्हणजे मुलावर संस्कार कोणी करायचे? आईनं. आणि ह्यानी लिजिम खेळत घरी यायचं. म्हणजे तुम्हाला क्लीन चिट देतोय अशातला भाग नाही, पण विशेष संस्कार कोण करू शकते? आई करू शकते. म्हणून इथे आलेल्या आईंना माझी विनंती आहे, तुम्ही तुमच्या लहान लेकराला साधारणपणे 5वी ते 10वी पर्यंतच्या मुलाला रोज शाळेत सोडवायला निघताना अगोदर भगवान दत्तात्रयाचं दर्शन करायला लावायचं, मग शाळेच्या गाडीत बसवायचं. एवढं करा, एवढा प्रयत्न करा. आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला तो मुलगा तुम्हाला नक्की सांभाळेल, हे मी खात्रीने सांगतो. आजच्या कीर्तनातला माता भगिनी करता एवढा संदेश आहे, त्यांनी संस्कृती चांगली सांभाळायची. आणि पुरुष मंडळी करता एवढा संदेश आहे, तुम्ही व्यसनमुक्त व्हा, एवढा संदेश पुरुष मंडळी करता आहे. डेऱ्यामध्ये हात घातला, हाताला केसाचा पुंजकाच लागला, बघितलं तर टिचभर मूर्ती हातावर ठेवलं. कृष्णा तू? हो म्हणे आई मीच. काय करत होताच आत? कृष्णानं सांगितलं लोणी खात होतो. आई म्हणाली काय वेडायच रे, असं कुठं लोणी खातात का रे? अरे ही एवढी मोठी रवी आहे, लागली असतीस तुला, मेला असतास तू. कृष्णानं सांगितलं आई तू वेडी हळद आहे म्हणे. अगं मी वरच्या रवीचा बाप आहे, मला ही रवी काय करते? अरे पण कृष्णा असं का खातो? तू मागून घ्यायचं, मला मागायचं. आपल्या घरी काय कमी आहे का? मागून घ्यायचं ना, इथं काय कमी आहे? सेक्टर 20 तुर्भे, धर्मवीर संभाजीनगर, दत्त मंदिर, इथं काय कमी आहे? बरोबर आहे का? होय म्हणा की काय कमी नाही. मग मागून घ्यायचं, असं किलोमीटर वाढवून सांगायची काय गरज आहे? ऐका, लक्ष द्या. यशोदेनं विचारलं कृष्णा अरे असं का, काय उणे का करीतोशी चोरी? किती सांगू तुझं नाय कशी हरी, परे परता तो पळून जाशी दुरी, अनावर या लौकिका बाहेरी हो. असं का करतोस? अशा चोऱ्या का करतो? केव्हापासून चोऱ्या करायला शिकला? यशोदेनं विचारलं केव्हापासून चोऱ्या करायला शिकला? कृष्णाने सांगितलं खूप वर्ष झाली. कधीपासून? कृष्णाने सांगितलं 15 ऑगस्ट 1947 पासून. त्याच्या अगोदर चोऱ्या नव्हत्या, तिथून सुरू झाल्या. कृष्णा बस तुझ्या चोऱ्या जास्त झाल्या, तो आता गावात राहायचं नाही, काय हरकत नाही, शाळेत जायचं. मग पूर्वीची शाळा काय, गाई सोडायच्या आणि वनाला जायचं. आई मी तुझा एकुलता एक, गाई राखीतो 9 लाख गाई राखता, झिजली नख मला जीव घाल. 9 लाख गाई भगवंताने बरोबर घेतल्या. आईनं गोपवेश परमात्म्याला केला, शृंगार केला, मोर पिसाऱ्याचा टोप डोक्यावरती धारण केला, कपाळाला ऊर्ध्वपुंड्र टिळा आहे, कानामध्ये मकराकार कुंडल आहेत, कंठामध्ये कौस्तुभ मणी आहे, गळ्यामध्ये तुळशी हार आहे. ऐका, कमरेला पितांबर नेसलेले आहेत, एका खांद्यावर घोंगडी आहे, एका खांद्यावर शिदोरी आहे, एका हातात वेणू आहे, एका हातामध्ये काठी आहे. अनवानी परमात्मा वनाला आले, गाई चरू लागल्या, गाई चरून चरून बसल्या, गोपाळ खेळायला लागले. कारण पोट भरल्यानंतर खाणारा एक प्राणी आहे बघा, तुम्हाला आठवतोय का तो प्राणी? पोट भरल्यानंतर सुद्धा तो प्राणी खातो, शेळी. कशाला हो शेळीची इज्जत घालवता बिचारीची? पोट भरल्यानंतर खाणारा एक प्राणी आहे, त्याचं नाव आहे माणूस. पोट भरल्यानंतर सुद्धा खातो. विशेष म्हणजे जिथं खायचं नसतं तिथं खातो. चला, पोट भरलं, गाई निवांत बसल्या, मग रिकामा वेळ मिळाला, मग गोपाळ खेळले. हा अरे बाळा, बघ
खेळ विटे दांडू खेळ विटे दांडू पोरा खेळ विटे दांडू अबग दुबग दिबग पोरा त्रिगुण खेळ मांडू अबग दुबग दिबग पोरा त्रिगुण खेळ मांडू दुबग दिबग पोरा त्रिगुण खेळ मांडू अबग दुबग दिबग पोरा त्रिगुण खेळ मांडू भोवरा गे बाई भोवरा खेळ भोवरा गे बाई भोवरा खेळ भोवरा गे बाई भोवरा खेळ भोवरा गे बाई भोवरा या राधिकेचा नवरा या राधिकेचा नवरा 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 खेळ भोवरा गे बाई भोवरा खेळ भोवरा गे बाई भोवरा या राधिकेचा नवरा या राधिकेचा नवरा 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 खेळ भोवरा गे बाई भोवरा खेळ भोवरा गे बाई भोवरा खेळ मांडला लगोरी खेळ मांडला लगोरी खेळ मांडला लगोरी खेळ मांडला लगोरी खेळताती नाना परी 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 खेळ मांडला लगोरी खेळ मांडला लगोरी खेळ मांडला लगोरी खेळ मांडला लगोरी निरनिराळ्या प्रकारचे गोपाळ खेळ खेळले. 4 खेळ खेळून गोपाळ थकले. खांदी भार, पोटी भूक, काय कीर्तनाचे खेळायाचे सुख. आता खेळण्यात काय सुख राहिलेलं आहे? आता तरी 12:15 झाले की नाही? झाले की 12:15? त्यामुळं आता खेळण्यात काय सुख राहिलेलं नाही. वेळ भरपूर झालेली आहे. आम्हाला भूक लागलेली आहे. काना आता आम्हाला जेवायला घाल. आणि मग भगवंताने वेणू वाजवला. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र केल्या. सगळे गोपाळ एकत्र केले. काय आहे बघा, भगवान परमात्म्याने वेणू वाजवला की गोपाळ एकत्र यायचे, गायी एकत्र यायच्या. वेणूत ताकद होती. वेणूत भगवान कृष्ण कन्हैया वेणूला कधी सोडतच नसायचे. वेणू बासरीला सोडतच नसायचे. नेहमी जवळ ठेवायचे. बघा, झोपताना वेणू उशाला घेतलेले असायचे. खेळ खेळताना वेणू कमरेला खोवलेले असायचे. गाईच्या मागे चालताना वेणू हातात असायची. वाजवताना वेणू ओठाशी लावलेले असायचे. परमात्मा वेणूला कधी सोडतच नव्हते. नेहमी जवळ ठेवायचे. आणि मग बाकीच्या गवळणी त्या वेणूचा द्वेष करायच्या. का बरं? तूच देवाच्या जवळ सारखी का? असंच असतं महाराज. एखादे महाराज जर एखाद्याच्या घरी नेहमी जाऊ लागले तर लोक त्याचा द्वेष करतात. तुझ्याच घरी कसं काय महाराज नेहमी? आता याला कधी उष्ट्या हाताने कावळा हाणायचा माहिती नाही. याच्या घरी महाराज कसा जाईल बरं? कीर्तन झाल्यावर हा महाराजाची गाठ घेतो आणि म्हणतो, महाराज काय गोड कीर्तन केलं बघा. तसं जाऊ नका, कुठंतरी जीवन जा. आता काय याच्या घर काय, त्याचा अर्थ काय मला तसा आग्रह कोणी करू नका. सोमवार आहे आज, त्यामुळे निघायचंय. मुद्दा माझा इतकाच आहे, बाकीच्या गवळणी त्या वेणूचा काय करायच्या? द्वेष करायच्या. तोच देवाच्या जवळ सारखी का राहते? संपलाय कीर्तन. त्या वेणूनं किती गोड उत्तर दिलंय बघा. आजचं सगळं कीर्तन विसरलं तरी चालतं, एवढं विसरू नका. वेणूनं उत्तर दिलंय, मीच देवाच्या जवळ सारखी राहते. त्याचं कारण आहे, माझ्या पोटात गाठ नाही. नाही कळलं? वेणू माहिती आहे ना, बासरी पावा कसा असतो? आतून पोकळ असतो. असते का थोडी तरी गाठ? तिच्या पोटात गाठ नाही म्हणून देवाची तिची सारखी गाठ आहे.
आपली न देवाची गाठच पडत नाही, त्याचं कारण लय गाठी आपल्या पोटात. संपलंय कीर्तन. इथं काय यायचंय? गाठी सोडायसाठी इथं यायचंय, ध्यानात ठेवा. एकच प्रमाण देतो. तुका म्हणे सोडिल्या गाठी दिले मिठी. बस देवाच्या पायाची मिठी पडावी असं वाटत असेल तर अहंकाराची, गर्वाची, मीपणाची, अभिमानाची, द्वेषाची, मत्सराच्या गाठी सोडायच्या आणि इथं एकत्र यायचं. भगवान कृष्ण कन्हैयाने एकत्र शिदोऱ्या केल्या, त्याचा काला एकत्र केला. डाव्या हाताच्या तळहातावर तो काला घेतला, बोटाच्या सांधीमध्ये लोणचं, चटणी, कोशिंबीर, पापड ठेवले, कमरेला वेणू खवला, स्मित हास्य केलं, आपली कृपादृष्टी त्या काल्यावर टाकली आणि भगवंताच्या कृपेनं युक्त असलेला काला गोपाळांना मिळाला. तोच काला आज आपण सेवन करायचा आणि आपलं जीवन सफल करून घ्यायचं. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली. बोला पुंडलिक श्री हरे कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. गोपाळांना काला मिळाला, तोच काला आज आपण सेवन करून आपलं जीवन तृप्त करून घ्यायचं. सद्गुरु जोग महाराजांच्या, सद्गुरु मामांच्या कृपेनं चालू असलेला हा श्रमिक सहयोग मंडळ आणि शिवप्रेमी मित्र मंडळ तुर्भे सेक्टर 20 भगवान दत्तात्रयाच्या दरबारात चाललेला हा उत्सव. आणि या उत्सवात आज सेवा करण्याचं भाग्य मला लाभलं. माझे जिवलग स्नेही, हृदयाभिन्न सहकारी आदरणीय उमेश महाराज. खरं म्हणजे अगोदर तर मला परवाच्या दिवशीचं कीर्तन दिलं होतं, परंतु क्रांतीसूर्य, व्यसनमुक्त युवक हृदय सम्राट गुरुवर्य तात्यांच्या अडचणीमुळे तात्यांनी ते स्वीकारलं. उमेश महाराजांना काला होता, मग त्यांना बी काहीतरी अडचण होते, त्यांनी बी ते काहीतरी पहिल्या दुसऱ्या दिवसाचं स्वीकारलं. आणि मग हे असं असा टोला देत टोला देत टोला देत हे असं हे इथपर्यंत मी येऊन पोहोचलो. पण कसं का असना, त्यांच्या आशीर्वादामुळं, त्यांच्या प्रेमामुळं बाळासाहेब महाराज, तुम्ही उभा राहिलेले सगळे टाळकरी, सगळे अध्यक्ष, संयोजक, आयोजक, अन्नदाते, देणगीदाते, या सगळ्यांच्या प्रेमामुळं आज मला हा योग प्राप्त झाला. मी आपल्या सर्वांच्या चरणाला वंदन करतो. सर्व टाळकरी, मृदंगाचार्य, परिसरातून आलेले सगळे अनेक सगळे या ठिकाणी भाविक मंडळी आहेत. जयेशजी महाराज म्हात्रे जे आहेत, आमचे संस्थेचे विद्यमान खजिनदार या ठिकाणी दादा नलवडे दादा, ते उपस्थित झालेले आहेत. सगळे सानपाडा, नेरूळ, जुईनगर, कोपर खैरणे, अजून काय राहिलं, घनसोली, घोटेवली, ऐरोली, सगळे सगळे तुम्ही सगळे आलेला आहात. राजुरीकर मंडळी, शिवाजी महाराज आहेत, बाळू महाराज आहेत, सगळे आपल्या सर्वांच्या चरणाचा आज दर्शनाचा योग मला प्राप्त झालेला आहे. मी जे बोललो ते माझं नाही. मी ज्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्ष राहिलो, माझ्या गुरुजीने मला जे शिकवलं तेच मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केलाय. याच्यात माझं काहीच नाही. हे सगळे